नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज नवा आठवडा आहे, नवा विषय आहे, नवा प्रश्न आहे आणि नवी चर्चा आहे. खरं तरी चर्चा नवी आहे का हा प्रश्न माझ्या मनात आहे, कारण राज्यातल्या राजकारण्यांच्या किंबहुना देशातल्या राजकारणाच्या सभ्यतेबद्दल आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे. पण सभ्यतेची मर्यादा राजकारणी सोडतायत का असं पुन्हा एकदा वाटण्यासारखी परिस्थिती आहे. कारण निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा वेगवेगळी भाषा वापरली जाते आहे, जी भाषा सभ्यतेच्या कक्षांमध्ये बसत नाही अशी भाषा रोज ऐकायला मिळते. एकमेकांवर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. कोणी कोणाला गद्दार म्हणतंय, कोणी कोणाला मुरदाड म्हणतंय. एकूण झालंय काय? राजकारणी सभ्यतेच्या मर्यादा सोडत आहेत का आणि का सोडत आहेत ते मूळ प्रश्न जे आहेत त्यावरून लक्ष उडवायला हे भ्रष्टाचाराचे आरोप, वैयक्तिक आरोप करत आहेत का, एकमेकांना शिवीगाळ करत आहेत का, वेगळ्या प्रकारची संस्कृती महाराष्ट्रात रुजते आहे का, याची मला चर्चा करायची आहे. माझ्या सोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये आम आदमी पार्टीच्या राज्य निमंत्रक अंजली दमानिया. माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, ज्यांनी आणि ज्यांच्या अनेक संघटनांनी, जनसंघटनांनी आज आझाद मैदानामध्ये धरणं धरलं होतं आणि सामान्य माणसाचे हे प्रश्न आहेत याकडे लक्ष द्या असं त्या राजकारण्यांना सांगत होत्या. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे सुद्धा. मला नवाब मलिक तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. आज तुम्ही विधिमंडळाच्या आवारामध्ये, जे विधिमंडळ ज्याचा आवार लोकशाहीमध्ये पवित्र मानलं जातं, तिथे तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरलीत. अशी भाषा तुम्ही का वापरता? लोकांवर आरोप का करता? राष्ट्रवादी काँग्रेस तर नीचांक गाठत आहे असा आरोप होतोय. कारण काय आहे याचं? तुमचं ताळतंत्र सुटलंय का? मला वाटते नीचांक गाठते हे तुमची समज होऊ शकते. काल डोंबिवली येथे शिवसेनेचे नेते यांनी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गद्दारांचा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे गद्दारांचे नेते हे पवारसाहेबांवर ते बोलले. आता ते त्यांच्या बोलण्याचा अर्थ एकच होता की त्यांची लोक त्यांना सोडून आता इतर पक्षामध्ये जात आहे. बहुतांश लोक राष्ट्रवादीकडे आकर्षित आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहे आणि त्याला ते गद्दार म्हणून ते गद्दारांचा पक्ष आणि पवारसाहेब गद्दारांचे नेते असं त्यांनी काल उद्गार केला होता. मी आज बोललो की शिवसेना हा मुरदारांचा पक्ष आहे आणि त्यांचे नेते मुरदारांचे नेते हे, पण मी बोललो पण मुरदार हा शब्द उर्दू भाषेतला शब्द आहे. म्हणजे जे कमकुवत असताय त्याला मुरदार हे बोलताय लोक आणि ते बोलणं असंसदीय आहे असं आपल्याला वाटत असेल तर मला वाटते कुठेतरी आपण चुकतो. मूलतः हा शब्द उर्दू भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की हा कमकुवत लोकांचा पक्ष आहे आणि ते कमकुवत नेते हे याच्यात मला वाटत नाही की नीचांक गाठते जे आपण बोलते. मला वाटतं कुठेतरी असं म्हणणं आहे की मुरदाडा शब्द हा उर्दू भाषेमध्ये फारसा आक्षेपार्ह शब्द नाहीये. नवाब मलिक, मला तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत. तुम्ही मराठी भाषा समृद्ध करताय असं एकूण दिसतंय आणि मुरदाड या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे हे तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. मुरदाड याच्यामध्ये मुरदार हा शब्द हा मूलतः शब्द उर्दू असेल तरी मराठीत कसा वापरला जातो हे मी तुम्हाला सांगतो. ऐका तरी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या महाराष्ट्रातल्या पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्हाला मराठी अर्थ जरा सांगतो ना समजावून, का माहिती आहे तुम्हाला? जरा ऐका तुम्ही, जरा ऐका तरी प्रत्येक भाषेतले शब्द कुठे ना कुठे इतर भाषेतून आलेले शब्द असतात आणि त्याचा अर्थ त्या भाषेत आलेले शब्दांचे अर्थ त्या भाषेतले जे मूळ अर्थ आहे तेच असतात. तुम्ही कुठलेही अर्थ तुमच्या पद्धतीने तुम्ही, मी हा तुमचा युक्तिवाद मान्य करतो आणि असं म्हणतो की शरद पवार हे मुरदाड आहेत. चालेल का तुम्हाला? चालेल का सांगा तुम्हाला चालेल का सांगा? याचं कारण असं आहे की तुम्हाला जेव्हा विधानसभेमध्ये एका पोलिसाला मारहाण केली तुमच्या आमदारांनी 5, त्यांना मवाली म्हटलं तेव्हा तुम्ही आक्षेप घेतलात. आता तुम्ही सांगताय मुरदाडचा अर्थ कमकुवत असा आहे. तुम्हाला एक तर मराठी येत नाही किंवा तुम्हाला मराठी शिकण्याची गरज आहे. निखिलजी तुम्ही जरा शरद पवारांकडून मराठी शिका. पवार साहेब साहित्य वाचतात मराठी, त्यांना मराठी चांगलं येतं. जरा मराठी शिका. मुरदाडचा अर्थ काय मराठी शिकून घ्या पवार साहेबांकडून. निखिलजी मी यांना उद्धव ठाकरेंना मुरदार बोललो नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना मुरदार बोललात. तुम्ही उद्धव ठाकरेंना मुरदार बोललात. तुम्ही नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन बोललात.
नवाब मलिक तुम्ही खोटं बोलताय. याच कार्यक्रमात मी तुमचं वक्तव्य तुम्हाला ऐकवतो आणि तुम्हाला माफी मागायला लावतो. चालेल का तुम्हाला? तुम्ही उद्धव ठाकरेंना मुर्दार बोलला. इथे चालवा ठीक आहे, आपण करूया. आपल्याकडे ते आहे. तुम्ही कोणाला मुर्दार बोललात ते कळेल तुम्हाला. एक मिनिट, पण मला नीलम गोरेंकडे जायचंय. नीलम गोरे काय म्हणतात नवाब मलिक? तुम्ही ऐकलं ते उर्दूचा दाखला देत आहेत. उर्दू मध्ये मुर्दारचा अर्थ कमकुवत असा होतो. एकतर हे तुम्हाला मान्य आहे का? आणि कशा प्रकारची भाषा आहे, कशा प्रकारची संस्कृती आहे ते असं म्हणतात. तुम्ही गद्दार म्हणालात म्हणून ते तुम्हाला मुर्दार म्हणाले. काय म्हणाल? नाही, मला तर असं वाटतं की निखिल 100% तुम्ही बरोबर प्रश्न विचारता आहात की काय प्रकारनी भूमिका मांडलेली आहे आणि उर्दू तुमचा काय अर्थ आहे याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही सेनापती बापटांचं जे वाक्य आहे, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. मराठी माणूस जो आहे तो सर्व ठिकाणी अन्यायावरती लढण्यासाठी उभा असतो आणि मराठी भाषा असेल, महाराष्ट्राचं हित असेल, या सगळ्यासाठी म्हणून मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की या पक्षांनी लोटांगण घातलं. ज्या विषयावरती मतभेद केले काँग्रेसशी, त्याच्यानंतर परत जाऊन लोटांगण घातलं. एका बाजूला मुख्यमंत्र्यांना लकवा झालाय म्हणतात, परत त्यांच्याच बरोबर सरकार चालवतायत. यांचे नेते बोलत असताना भाषा वापरतायत. धरणामध्ये पाणी मागणाऱ्या लोकांना काय प्यायला देण्याची भाषा वापरतायत. स्वतःला टगे म्हणून घेतायत. हे सर्व हे गोष्टी करता आहेत. म्हणजे खरोखर तोंडामधून यांच्या ज्या पद्धतीचे असभ्य आणि घाणेरड्या गोष्टी बाहेर पडतायत ते पाहिल्यावरती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. राजू शेट्टींवरती खुनासारखे आरोप हे लोक लावतायत. म्हणजे कुठेही संस्कृती म्हणा, राजकारण म्हणा, मतभेद म्हणा, या संदर्भामध्ये त्यांनी कुठलंही ताळतंत्र ठेवलेलं नाहीये. आणि मला याच्यात असं सांगायचंय की गद्दार हा शब्द वापरलेला आहे. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर का इतर पक्षातून आलेले लोक घेऊन त्यांना वेगवेगळ्या पदांवर नेमताय, तर राजकीय मतभेदातून उद्धवजी ठाकरे यांनी टीका केली तर त्यात काय अयोग्य आहे? पण त्याच्यावरती उत्तर म्हणून महाराष्ट्र आणि मराठी आणि शिवसेनेला जर का मुर्दार म्हणत असाल तर मला असं विचारायचं की सत्यविजय भिसे या संदर्भामध्ये तुम्ही आजही नारायण राणेंच्या बरोबर राजकारण करताय. स्वतः म्हणायला लागला तर माजिद मेमन सारखी व्यक्ती, बॉम्बस्फोटामधले खटले ज्यांनी स्वतः लढवलेले आहेत, त्यांना तुम्ही राज्यसभेवरती पाठवता आहात. इशरत तिला अतिरेकी ठरवण्याच्या संदर्भामध्ये जे काही वाद चाललेला आहे त्यामध्ये तुमची भूमिका स्पष्ट आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे मला तर असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचा की संयुक्त महाराष्ट्रासारख्या प्रश्नावरती फक्त तुम्ही दाखवता, प्रत्येक वेळेला नाटक करतात आणि उद्धव ठाकरेंना मुर्दाड म्हणतात. आणि निखिलजी, मला अतिशय मी आपली आभारी आहे मनपूर्वक. आणि मला असं वाटतं की तुमचे शेकडो मतभेद असतील शिवसेनेशी, परंतु त्या ठिकाणी मांडत असताना आज मुंबईमध्ये किंवा अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार झाल्यावरती शिवसेना धावून गेलेली आहे हे आमचे विरोधक देखील अनेक ठिकाणी मान्य करतात. अशा वेळेला काहीतरी रळ आलं, काहीतरी टलट जोडायचं, आक्रमक भाषा, मला तर वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण वाटतं. नवाब मलिक जे बोललेले आहेत त्याचं जितेंद्र आव्हाडीने त्याच्यावरती वर्तन केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीसाठी आता पाया पडू नका. अरे तुमच्या घरची आहे का कोणाचे? शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जे लोक महाराष्ट्राचा विश्वासघात करतात ते अजून कुठल्या स्मारकांच्या संदर्भात भूमिका घेणार आहेत? मग हिंदू मिलच्या संदर्भातलं स्मारक असेल किंवा प्रत्येक ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं. आणि नवाब मलिक, मला असं वाटतं दुसरं की कुठेतरी म्हणजे ते असतील, जितेंद्र आव्हाड असतील, जी बस होती त्यांची मंत्रिमंडळाची ती या दोघांची हुकलेली असल्यामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज सदाशिव मंडलिकांचा मुलगा संजय मंडलिक याच्यामुळे सगळं त्यांचा वैचारिक तोल ढासळलेला आहे. मला असं वाटतं की जे गुण होता ते दुर्गुणाचं वाण अगदी अजित पवारांपासून नवाब मलिकांपर्यंत जाऊन पोचलेलं आहे आणि त्याचंच ते वर्तन आहे. मला असं वाटतं की शरद पवारांना सुद्धा मुर्दाड या शब्दाचा अर्थ जर का विचारला तर ते तुमच्या आमच्याशी सहमत होती. नाही, शरद पवारांना नवाब मलिक यांच्यापेक्षा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती अधिक कळते. नवाब मलिक, मला खरंच वाटतं, मी तुम्हाला सांगतो, गेली 35 वर्ष पत्रकारितेत घालून महाराष्ट्राची संस्कृती खड्ड्यात घालण्याचं काम तुमच्यासारखे राजकारणी करत आहेत. पण एक मिनिट थांबा, मी तुम्हाला तुमचंच वाक्य ऐकवतो, जरा बघा तुम्ही काय म्हणालात. ऐका. शिवसेना मुर्दारांचा पक्ष आहे आणि उद्धव ठाकरे मुर्दारांचे नेते झालेले आहे. काल त्यांनी सांगितलं की आम्ही गवारी हत्याकांड विसरलो नाही, पण रामदास आठवलेंनी रमाबाई हत्याकांड ते विसरले, त्यामुळे त्या महायुतीत आहे. पण महाराष्ट्रातली जनता ती विसरली नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते हिसाब किताब निश्चित बरोबर करणार आहे. अगदी. नवाब मलिक, तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्ही काय म्हणालाय? तुम्ही शिवसेना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही मुर्दाडांचं विशेषण लावलेलं आहे.
मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही काय म्हणावं, जरा तुम्ही ऐका, कोणती भाषा का ऐका. वापरावी हा तुमच्या संस्कारांचा प्रश्न आहे. पण तुमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी अनेक मतभेद असूनही हे सांगता येईल की ते अत्यंत सभ्यतेने वागतात आणि सुसंस्कृतपणे वागतात, हे लक्षात घ्या. त्यांच्याशी मतभेद असले तरी हे कोणी मान्य करेल. तुम्ही का असे वागत नाही? तुमची संस्कृती का खालावली आहे? नाही, असं आहे की शिवसेनेची संस्कृती, आपण 35 वर्ष पत्रकार असताना शिवसेनेची संस्कृती सभ्य आहे, त्यांची भाषा सभ्य आहे. ते कधी शब्द वापरत नाही, असंस्कृतीय भाषा वापरत नाही. असा तुमचा समाज असेल तर मला वाटतं एकदम चांगला समाज आहे तुमचा. आणि माझ्या बोलण्यात मी जे तुम्ही वाद निर्माण करत होते की उद्धव ठाकरे मुर्दार नेते अशा वाक्य आलेलं मुर्दारांचे नाही. नेते आहे, ते त्याचा अर्थ काय होतो? मुर्दारांचे नेते आणि मुर्दार नेते हे अर्थ वेगळाच असतो. निखिलजी, ठीक नीट आहे, ऐकून घ्या. ठीक आहे. तुमच्याकडून आता मराठी भाषा मी शिकतो. तुम्हाला संस्कृतीची जाणीव नाहीये महाराष्ट्राच्या, म्हणूनच कदाचित तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात. नाही, एक मिनिट शिवसेनेला थांबा. बरीच जाणीव आहे. शिवसेनेची सभ्यता एकदम अहो, सुसंस्कृत शिवसेनेची आहे. सभ्यता तुम्ही काय सांगतात? तुमचे नेते शरद पवारच जात होते मातोश्रीवर. शिवसेनेची लढण्याचं काम आमच्यासारख्या पत्रकारांनी केलंय. आणि बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा अशी भाषा वापरली, नाही, तुम्हाला 91च्या पाठिंबा निवडणुकीत देण्यासाठी पहिली मी पण टीका मी होतो. केलेली आहे आणि वागलेजी, माझ्या तुम्हाला कार्यालयावर हल्ला पाठिंबा झालेला आहे. देण्यासाठी तुम्ही काय सांगताय शिवाजी शिवसेनेचं? पार्कवर आम्हीच होतो, तुमच्या कार्यालयात आम्हीच होतो. हो, पण मग तुम्हाला तुम्ही पाठिंबा सभ्यता का देण्यासाठी शिकत आम्ही नाही, हा पण माझा आलेलो. प्रश्न आहे. तुम्ही सभ्यता का शिकत त्यांची नाही? सभ्यता- शिवसेना शिवाय देते त्यांची म्हणून तुम्ही सभ्यता शिवाय देता चांगली का? आहे. त्यांची सभ्यता चांगली असा तुमचा समज आहे. त्यांची सभ्यता चांगली असं मी म्हटलेलं नाही, पण जो कोणी चुकीचा वागेल त्यावर टीका करायला पाहिजे. मला बाकीच्या पाहुण्यांकडे येऊ दे. नवाब मलिक, मी येतो तुमच्याकडे. मला अंजली दमानिया तुम्हाला विचारायचं आहे. नवाब मलिक यांनी शिवसेनेच्या बाबतीत शिवसेना कशी वागते हा वेगळा मुद्दा आहे, त्यांच्यावर टीका करता येईल, ते चुकीचं वागले तर म्हणता येईल. पण नवाब मलिक यांच्यासारखे राष्ट्रवादीचे प्रवक्ते, तुम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे आणि खूपदा वैयक्तिक टीका करतात. हा काय प्रकार आहे? राजकारण कुठच्या दिशेला चाललंय? नाही, आत्ताच काही दिवसापूर्वी जेव्हा आम्ही एका चॅनलवर डिबेटवर होतो तेव्हा ते म्हणाले, या अहो थांबा थांबा थांबा. त्यांची जी पिच वाढत होती आणि अतिशय असंस्कृतपणे ते बोलतात. आणि त्यात ते म्हणाले, यांनी काय 1,00,000 कोटीचा यांच्या नवऱ्याने काही स्कॅम केला आहे आणि यांच्या नवरा बेईमान आहे. आणि कुठली चांगल्या घरातली स्त्री आपल्या आणि जी स्वाभिमानी असेल असे शब्द कधीही ऐकून घेणार नाही. आणि ह्या व्यक्तींना ज्यांना कशाचं काही माहिती नाही ते वाटेल ते बोलतात. आणि तो जो घटना झाली होती त्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे असं असून जे मिसरिप्रेझेंटेशन त्यांनी केलं त्याच्यावर मला राग आला, त्या शब्दाचा राग आला. हे एक झालं. मग त्यांचे दुसरे वक्ते बघा, जितेंद्र आव्हाड, त्यांनी दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या चॅनलवर म्हणतात, यांनी काही शेतकऱ्यांचे सातबारे चोरले. आणि ते मुद्दाम इन्स्टिगेट करतात, लोकांना चिडावं आणि त्या लोकांनी बोलावं. आणि त्यांना माहिती आहेत की हे आम्ही आतापर्यंत काय म्हणतो, आम्ही जेव्हा स्कॅम एक्सपोजही करतो प्रत्येक गोष्टीचे आम्ही सबस्टॅन्शिएट करतो, आम्ही त्याचे पेपर्स देतो. आणि आता तुम्ही जसं म्हणालात ते खरंच आहे. शरद पवार अशी भाषा या जन्मी बोलणं शक्यच नाही, हे मी आजही मानते. पण हे जे दोन राष्ट्रवादीचे वक्ते आहेत, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड, मी तर क्लिअरली काल तुमच्या चॅनलनी जेव्हा माझा फोनो मागितला मी त्यांना क्लिअरली विचारलं, हे जर असतील तर मी येणार नाही, फोनवर सुद्धा येणार नाही. कारण ह्या लोकांना नीट धड जर बोलता येत नसेल, डिबेट करता येत नसतील, विषय सोडून हे जे बोलायला जातात आणि मुद्दाम लोकांना माझ्या त्रास देतात. कार्यक्रमावर काही तुम्ही काळजी करू नका, असं कोणीही करू शकणार नाही. जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक, मी ताबडतोब माईक बंद करीन. याचं कारण सभ्यता सोडून बोलणारा वक्ता हा या चॅनलवर बोलू शकणार नाही, हे मला माहिती आहे. आणि अशी सभ्यता सोडून कोणी वागावं असं मला माहित नाही, वाटत नाही. मी नवाब मलिक येतो तुमच्याकडे. पण हेमंत देसाई, याच्या मागे एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे हे काय उत्स्फूर्तपणे होतंय असं नाही. नेत्यांवरचे संस्कार हा प्रश्न आहे, शरद पवारांनी ते केलेले दिसत नाहीत. पण दुसऱ्या बाजूला मूळ मुद्दा जो आहे भ्रष्टाचाराचा, राष्ट्रवादीवर आज भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप होत आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राला लुटल्याचा आरोप होतोय. हा बाजूला पडावा म्हणून विरोधकांवर वैयक्तिक आरोप केले जात आहेत का, वाटेल ते शब्द वापरले जात आहेत का, चिखलफेक केली जाते असं म्हणता येईल. मला असं महत्त्वाचं असं पहिला मुद्दा असा म्हणावा असं वाटतो की शिवसेना जेवढी आक्रमक आहे त्याच्या दुप्पट आम्ही आक्रमक आहोत. शिवसेना ज्या भाषेत बोलते त्याच्या दुप्पट आक्रमक भाषेत आणि शिवराळ भाषेमध्ये आम्ही बोलू शकतो, हे सिद्ध करण्याचा पण नवाब मलिक असतील, जितेंद्र आव्हाड असतील आणि अन्य नेत्यांनी केलेला आहे. नवाब मलिक यांनी मध्यंतरी जे उद्धव ठाकरेंनी मोठा मेळावा घेतला आणि शिवबंधन तो दोरा बांधला गंडा, तेव्हा त्याच्या संबंधी सुद्धा त्यांनी उपरोधाची किंवा टर उडवण्याची भाषा केलेली होती. कारण तुमच्याकडनं माणसं पळत चाललेली आहेत आणि ते थोपवण्याचं हे काम आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं तेव्हा.
मगाशी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला शरद पवार, त्यांच्यावरती आपण पत्रकारांनी अतिशय आक्रमकपणे टीका वारंवार खूप कडवट टीका केलेली आहे. कडवट टीका केली, वाटेल तसे आरोप सुद्धा त्यांच्यावर झालेत, पण त्यांनी कधीही चुकून सुद्धा अपशब्द उच्चारला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे गुरु यशवंतराव चव्हाण, ते जेव्हा महाराष्ट्रामधनं दिल्लीला गेले तेव्हा जी भाषणं झाली ती वाचली तर यशवंतरावांच्या सुसंस्कृतपणाचा सगळ्यांनी कौतुकाने उल्लेख केला. आणि जो शरद पवार खाजगी संभाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात आणि तशा प्रकारच्या वर्तणूक अजित पवारांपासून सगळ्यांची असावी असा आग्रह सुद्धा त्यांनी धरला होता. अजित दादांची जी भाषा होती त्याच्या संबंधी त्यांनी खडे बोल त्यांना जाहीरपणे सुनावलेले होते. पण नवाब मलिकांसारखी माणसं जी आहेत ती आता ज्या पद्धतीने बोलतायत, गेले काही महिने गेले काही दिवस बोलतायत, ते राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. प्रमोशन झालं असताना त्यांनी या प्रकारचं बोलावं, कारण त्यांचे ते बाकीचे राष्ट्रीय नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, तारिक अनवर असतील, बाकीचे नेते आहेत, ते असं कधीही बोलत नाहीत. अशा प्रकारे दमदाटीची चढ्या स्वरामध्ये आक्रमकपणाची भाषा त्यांनी न केलेली बरी, कारण आत्ताचा काळ तुम्हाला प्रतिकूल आहे. तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे अतोनात आरोप आहेत आणि अतिशय गंभीर आरोप आहेत. त्याला तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत. ती उत्तरं न देता दुसरीकडे तुम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालूच आहे तुमचा. आणि तुम्ही आतापर्यंत भ्रष्टाचारावरती वारंवार पांघरून टाकण्याचा प्रयत्न केलाय. तुमची इमेज महाराष्ट्रामध्ये कमालीची वाईट झाली आहे, नीचांकाच्या पेक्षा खाली, अतिशय खाली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आता शेवटचे काही घटका मोजायचे आहेत असं वाटावं अशी परिस्थिती आहे. तसं जर तुम्हाला त्यापासून तसं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमची पहिल्यांदा भाषा सुधारली पाहिजे, तुमचं धोरण सुधारलं पाहिजे, तुमचे चांगले कार्यक्रम जे आहेत. नवाब मलिक उत्तर द्या. नवाब मलिक, का तुम्ही असे वागताय? तुम्हाला जनतेतला रोष कळत नाहीये का? नाही, आम्हाला जनतेचे रोष पण कळते, जनतेचे प्रेम पण कळते. किती प्रेम आम्हाला मिळते आम्हाला माहिती आहे, रोष किती आहे त्या बाबतीत पण माहिती आम्हाला आहे. पण आता इथे अंजलीताई बसलेली आहे, ते सांगते माझी भाषा वाईट आहे, आव्हाडांची भाषा वाईट आहे. आता आव्हाड साहेबांच्या बाबतीत अंजलीताईंनी सांगितलं की 3rd ग्रेडेड माणूस म्हणजे जितेंद्र आव्हाड. ही किती चांगली भाषा आहे. आता याच्या कौतुक आपण करू शकतो. मला जी 24 तासच्या चर्चेमध्ये तुम्ही साले म्हणाले या ताईंनी, हे किती चांगली भाषा आहे. इतकी शब्द भाषा ही ताई बोलताय, त्यांचे आम्ही स्वागतच करतो. आमची भाषा हे निचांग गाठते आणि 3rd ग्रेडेड माणूस साले बोलणे हे चांगली भाषा असतील, यांना कळत असतील. तेही चूक आहे, त्यांनी जर केलं असेल तर तेही चूक आहे. एक सेकंड मला याच्यावर जरा निखिल साहेब बोलू द्या. आमची अतिशय विषयाला लागून अशी चर्चा चाललेली, अचानक नवाब मलिक येतात आणि म्हणतात अहो थांबा थांबा, तुम्ही काय बोलता, तुमच्या नवऱ्याने 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार केलाय आणि बेईमान माणूस आहे तो, तुम्ही स्त्री कशा आहात ते मला माहितीये. हे तुम्ही ना परत जरा कधी वेळ मिळाला ना तर रिव्ह्यू करून बघा. नाही, दुसरी गोष्ट, ते जे आता जितेंद्र आव्हाड बद्दल बोलले, जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणाले की हे तुम्ही सातबारे चोरी केले, ते मुद्दाम इन्स्टिगेट करतात, प्रत्येकाला इन्स्टिगेट करतात. आणि त्याच्यावर मी जेव्हा तो जो शब्द वापरला तो अतिशय चुकीचा वापरला. मी इथे आत्ताच जाहीर माफी मागते. माझ्या तोंडून असे कधी शब्द जात नाहीत. पण नवाब मलिक, तुम्ही मला त्या टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडलं, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं जाहीर माफी मागा. चॅनलवर हे राहतील नाही तर मी राहीन. एवढी आमची डिबेट तापली होती, कारण हे इतकं असभ्य बोलत होते. आणि एकदा नाही 10 वेळा जेव्हा म्हणाले तेव्हा माझा तोल गेला आणि मी तेव्हा ती भाषा वापरली. ठीक आहे, त्यांनी सांगितलंय, त्यांनी माफी मागितली. नवाब मलिक, मुर्दाड म्हटल्याबद्दल तुम्ही माफी मागून टाका आणि जरा उद्यापासून सुधारा, एवढंच माझं म्हणणं आहे. असं आहे निखिलजी, प्रियंका वाड्राचा नवरा हे रॉबर्ट वाड्रावर आम आदमी पक्षाचे लोक आरोप लावत असतील की तो बेईमान आहे, भ्रष्ट आहे, मग हे सगळं चालते. अनीस दामानिया ज्यांनी MK ग्लोबलमध्ये ह्या सर्किट लागला, चुकीचे व्यवहार केले, 1 लाख कोटी बाजार खाली गेला, त्या कंपनीने 80 कोटीचं नुकसान करून इतर कंपन्यांमध्ये 20,000 कोटी कमवली. त्या बाबतीत जर आम्ही माहिती देत असतो, ती माहिती जनतेला गेले तर याला चीड निर्माण होत असते. हा आरोप कुठेही सिद्ध झालेला नाहीये, तुम्ही खूप दिवस तो लावताय, त्याला काय अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो, असा आरोप लावत राहणं नाही. मला एक मिनिट, मला या मुद्द्यावर जायचं नाहीये अंजलीताई, मला या मुद्द्यावर जायचं नाहीये. नवाब मलिक, तुमच्यावर लोक विश्वास टाकणार नाहीत. मी जर उद्या इथे म्हटलं की तुम्ही आणि शरद पवारांनी एक मोठा घोटाळा केला किंवा तुमच्या पक्षाचे नेते मोठा मल्लिकांच्या बायकोने केला, नाही, याला काय अर्थ नाही, याला काय अर्थ नाही,
याला काय अर्थ Exactly, म्हणून नाही. मी मला ही चर्चा, मला निलमताईंना पुन्हा चर्चेत आणायचं आहे. नवाब मलिक इथेच महाराष्ट्राचं राजकारण जे आहे गोत्यात आलेलं आहे. मला उल्का महाजन, तुम्ही अनेक वर्ष सामाजिक कामामध्ये, राजकीय कामामध्ये आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे एक नवीन तंत्र आहे की वैयक्तिक आरोप करायचे आणि मूळ जो मुद्दा आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, धरण घोटाळा असेल, इतर घोटाळे असतील, त्याच्यावरून लक्ष उडवायचं. तुम्हाला काय वाटतं, मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे करतायत का? नक्कीच त्यासाठी चालू आहे. आणि जगण्याचे जे लोकांचे अनेक प्रश्न आहेत, आज आम्ही जे आंदोलन करत होतो आझाद मैदानामध्ये, त्या आंदोलनाचं नावच होतं जगण्याच्या हक्काचं आंदोलन, ज्यामध्ये रेशनचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, पाण्याचा असेल, पेन्शनचा असेल, असंघटित कष्टकऱ्यांना मिळणाऱ्या रोजगाराचा असेल, हे इतके मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही तिथे आलेलो होतो. आणि गावागावातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथून माणसं 2-2 दिवस रात्री प्रवास करून तिथे पोचलेले आहेत. अशा वातावरणात जेव्हा या अशा चर्चा बघायला मिळतात आणि अत्यंत असभ्य वागणूक आणि एकमेकांना शिव्या घालणं, मला हा प्रश्न या सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना विचारायचा आहे की तुमच्या दृष्टीने जनतेचे हे अत्यंत मूलभूत मुद्दे अजिबात काहीच त्याचा अर्थच नाहीये का हो? आणि ज्या चर्चा तुम्ही चालवताय आणि एकमेकांवर आरोपबाजी करताय त्यांनी तुमचं राजकारण पुढे जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या प्रत्येक गोष्ट आज दूरदर्शनवरून असेल, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरून असेल दाखवली जाते. लोक तुमची प्रत्येक हालचाल मोजतायत. निदान म्हणजे इतर वेळेला तर तुम्ही काय मर्यादा ओलांडता हे तर सर्वांना माहिती आहे, पण निदान जेव्हा निवडणुकीचं वर्ष आहे त्या निवडणुकीच्या वर्षात तुमचे सगळे हिशोब मांडले जात आहेत, जनता तुमच्याकडे काटेकोरपणे पाहते, याचं जरा तरी भान असू द्या. आणि सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांना तर हे सांगायचंच आहे की तुमच्यामुळे हे जगण्याच्या हक्काचं आंदोलन स्वातंत्र्याची 65 उलटल्यानंतर का करावं लागतं? म्हणजे त्याचा जो किमान मुद्दा आहे, जगण्याचा मुद्दा, सन्मानाने जगण्याचा मुद्दा, त्यासाठी आंदोलन आझाद मैदानात येऊन 65 नंतर स्वातंत्र्याच्या करावं लागणं हे सत्ताधारी पक्षाला अत्यंत नामुष्की वाटावी आणि त्याचं लाजिरवाणी वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि त्याबरोबरच विरोधी पक्षांना पण हे सांगायचं आहे की यासारख्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आज आझाद मैदानात एकही विधिमंडळातला सदस्य कुणीही तिथे फिरकलं नाही. कुणालाच हे महत्त्वाचे वाटत हे विधिमंडळ जनतेचं प्रतिनिधित्व करतं का, हाच खरा प्रश्न. हाच खरा प्रश्न. आपण यावर चर्चा करूया, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर याकडे वळूया. विधिमंडळात ज्या गोष्टी चालल्या आहेत, आझाद मैदानात आज शेकडो लोक मूलभूत प्रश्न घेऊन आंदोलन करत होते आणि नवाब मलिक मात्र विधान परिषदेच्या आवारामध्ये मुर्दाड सारखा शब्द वापरत होते. विरोधी पक्षाचे जे इतर नेते आहेत तेही अंतर्गत जे विधानसभेतलं राजकारण आहे ते करण्यात मग्न होते. का नाही जनतेच्या प्रश्नाकडे यांचं लक्ष आणि यांना निवडणुकीत मतं का द्यायची, हा खरा प्रश्न आहे. दोन्ही बाजूनी मी तो विचारतोय. पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, राज्यातले राजकारणी सभ्यतेच्या मर्यादा सोडत आहेत का? बघा पडद्यावर 100% लोक म्हणतात होय, राजकारणी सभ्यतेच्या मर्यादा सोडत आहेत.